सद्गुरुनाथ मारुति महाराज की जय। श्री माता की जय। महात्मा लक्ष्मण बाबा की जय। राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे।
करा करा ही तातडी नका जाऊ देऊ घडी जाऊ देऊ घडी नका जाऊ देऊ घडी करा करा ही तातडी नका जाऊ देऊ घडी जाऊ देऊ घडी नका जाऊ देऊ घडी करा करा ही तातडी नका जाऊ देऊ घडी जाऊ देऊ घडी नका जाऊ देऊ घडी करा करा ही तातडी
नका जाऊ देऊ घरी जाऊ देऊ घरी नका जाऊ देऊ घरी शरीर ते वाया जाये योग साधा लवला हे योग साधा लवला शरीर ते वाया जाये योग साधा लवला साधा लवला योग साधा लवला बाळक म्हणे धरीला ध्यानी बाळपणी रामधनी बाळपणी रामधनी बाळपणी रामधनी वाळीमध्ये धरीला ध्यानी बाळपणी रामधनी पणी रामधनी बाळपणी रामधनी शरीर ते वाया जाये योग साधा लवला हे योग साधा लवला शरीर ते वाया जाये योग साधा लवला साधा लवला योग साधा कर कराही तातडी
साधा नवला हे योग साधा नवला हे योग साधा नवला हे योग साधा नवला हे योग साधा नवला हे संत मारुती महाराज माखनेरकर यांनी केलेलं हे 361व्या क्रमांकाचं कीर्तन आहे आणि हे कीर्तन त्यांनी फाल्गुन वद्य 12 दिनांक 20/3/1936 ह्या साली श्री संत मारुती महाराजांनी केलेलं हे कीर्तन आहे ते मी आपणासमोर वाचून दाखवत आहे. कीर्तनाचा अभंग आहे. करा करा ही तातडी नका जाऊ देऊ घडी शरीर ते वाया जाये योग साधा लवला है मारुती म्हणे धरिला ध्यानी आणि बाळपणी मी रामधनी. तर असा त्या अभंग आहे आणि मारुती महाराजांनी स्वतःच्या अभंगावर केलेले हे कीर्तन आहे. रात्री आपण जो विषय बघितला त्या विषयामध्ये महाराजांनी संसारात परमार्थाचं काय महत्व आहे आणि परमार्थात संसार कसा करावा हे महाराजांनी रात्रीच्या कीर्तनात सांगितले. अगदी सोप्या भाषेमध्ये महाराजांचा विषय होता. आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तया किया. हा रात्रीच्या कीर्तनाचा अभंग होता. तर महाराज म्हणतात मनुष्य जन्माला आला, मनुष्य संसार करतो आणि संसारामध्ये माणसाने हित केलं पाहिजे, आर्थिक हित नाही. कारण परमार्थामध्ये बहुतेक लोक आर्थिकच हित करतात. पैसा मिळवतात, धनदौलत मिळवतात, नाव कीर्ती मिळवतात. हा माणसाला लागलेला एक छंद आहे. कारण तो आपण पूर्वीपासून करत आलो, आपले वाडवडील करत आले. परंतु हे वाडवडील जेव्हा संतांच्या संपर्कात आले सर्वच लोक येत नाहीत. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. पूर्व पुण्य असल्याशिवाय माणसाला हे शब्दही कानात पडत नाही. संतांचे जे शब्द आहेत हे कानात पडण्याकरताही पुष्कळ पुण्य पाहिजे. पुण्य पाहिजे बहुत जन्मोजन्मीचे संचित जो आलाशे करीत होय अधिकारी तोच अधिकारी आहे कीर्तन ऐकण्याचा. असं संतांच्या साहित्याचं महत्व आहे.
आणि म्हणून महाराज म्हणतात की अशा कुळामध्ये, कोणत्या कुळामध्ये, त्यांनी रात्री कीर्तनात सांगितलं की ज्याच्यावर कृपा झाली त्याच्या अनंत पिढ्या ह्या तरुण जातात. ज्याच्यावर कृपा झाली त्याच्या अनंत पिढ्या तरुण जातात. आणि अनंत पिढ्यामध्ये असे अनंत जीव निर्माण होतात की ज्यांच्याकडे लक्षही नसते, परंतु त्याच्या वडिलावरती कृपा झालेली असते, त्याच्या आजोबावरती कृपा झालेली असते. जेव्हा ते संतांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यावर एकदा संतांची नजर पडली की मग तुम्हाला काही करणे नको. मग संत काय सहज नजर देतात काय? संत म्हणतात आम्हाला कोणाची गरज नाही. जो आमचं कर्म करेल, जो आमच्या कर्म करून आम्हाला आनंद आणेल, कर्म करून जो आम्हाला आनंद आणेल तो माणूस लक्षात राहील. लग्न मंडपात जो संत करणारा माणूस असते सगळे लोक त्याच्याकडेच पाहतात की हा माणूस काहीतरी कामाचा आहे. तसं संत कर्मामध्ये आपल्या संसारात राहूनही संत कर्म करून देव मिळवावं असं महाराज सांगतात. मग देव मिळवा म्हणजे कसं काय? सोप्या भाषेत महाराज सांगतात, संसार करून परमार्थ करा, यालाच परमार्थ म्हणतात. परमार्थ काही वेगळी चीज आहे का? परमार्थ करणे म्हणजे संसार चांगला करणे. चांगला करणे म्हणजे ते महाराजांनी आता म्हणजे विषय भरपूर आहे, त्या संसाराचं महत्व सांगतात, ह्या गोष्टी सर्व सांगतात. आणि अशामध्ये या संसारामध्ये आपली जी उपासना आहे त्या उपासनेचं अधिष्ठान ठेवा. प्रत्येक कर्मामध्ये आपल्या उपासनेचं, आपल्या संतांचं अधिष्ठान ठेवा, तेव्हा तुमचा संसार चांगला होईल. परंतु मनुष्य प्राणी असा आहे की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत संसारच, तिथे परमेश्वराचा आठवच नाही. संत म्हणतात आठवण नाही सुख दुःखा, तुकोबा म्हणतात नाचे तुका कौतुके. त्यांना सुख दुःखाचा आठव नव्हता, त्यांच्या हृदयात नेहमी परमेश्वर होता. आणि म्हणून अशा रीतीने आपल्या संसारात आपल्याला जी स्वप्ने पडतात ती महाराज म्हणतात बुवा एखादी हनुमंताची मूर्ती का दिसत नाही तुम्हाला, किंवा आपली उपासना का दिसू नये? कारण त्यात मन नाही. मन असलं तर ती गोष्ट माणसाला साध्य होते. मनावर कोणतीही गोष्ट घेतली, मन एवढं चांगलं आहे आणि मन एवढं वाईट आहे. मनाने जर वाईट गोष्ट घेतली तर तो वाईटच करत राहतो. आणि मनाने जर चांगली गोष्ट घेतली तर ते मन कुठच्या कुठं माणसाला घेऊन जाते. म्हणून ते म्हणतात मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्हाला मोक्ष पाहिजे की बंधन पाहिजे? मोक्ष अथवा बंधन मनाची जाण सर्वथा. सगळ्या गोष्टीला हे मनच कारणीभूत आहे. आणि म्हणून मनुष्य मनावरच कोणती गोष्ट घेत नाही. एकदा मनाने जर परमार्थ घेतला संसारात, परवा एका कार्यक्रमात एका माणसाने भाषणात सांगितलं, त्यांनी एक जोक सांगितला की बा एका माणसाकडे घोडा होता, खूप महाग घोडा होता तो. त्याला बाजारात नेला विकायसाठी, त्याची भरपूर किंमतही लागली. तो घेणारा माणूस त्याला म्हणत होता की बा काय वा घोडा जो आहे त्या घोड्याचं काय काय वैशिष्ट्य आहे? तो म्हणे यानं मनावर घेतलं तर हा नाचते, मनावर घेतलं तर हा उपाशी राहते, मनावर घेतलं तर हा कोणताही चारा खाते. मग तो प्रश्न विचारत गेला त्याला की बा हा घोडा असा करते काय, हा घोडा तसा करते काय? तो म्हणे हा यानं मनावर घेतलं तर काही करते. काही करते. मग म्हणे बा याची खोड काय? त्याने म्हणे त्याची एकच खोड आहे, हा कधीच मनावर घेत नाही. त्याची एकच खोड आहे की हा कधीच मनावर घेत नाही, हे त्याची खोड आहे. तशी माणसाची गोष्ट आहे. माणूसही कधी मनावरच घेत नाही. कारण माणसाने मनावर घेतलं तर महाराज म्हणतात ना, तुम्ही संस्कृत शिकण्याचा जर हेतू धरला तर तुम्ही संस्कृत शिकालच. तुम्ही जर डॉक्टर होण्याचा हेतू धरला तर तुम्ही डॉक्टर व्हालच. इंजिनियर होण्याचा हेतू धरला तर इंजिनियर व्हालच. मग परमेश्वर मिळवावा असा काय हेतू धरत नाही? त्याच्यासाठी काही सोडावं लागत नाही. संसार आहे तो करा, कारण जीव आहे तर संसार आहे, आणि या संसारातच परमार्थ करावा लागतो. तर अशा रीतीने मनुष्य मनावर न घेतल्यामुळे आपला सगळा मार्ग चुकतो. म्हणून मन करा रे प्रसन्न म्हणतात ते. तर अशा रीतीने आजचा जो कीर्तनाचा विषय महाराजांनी घेतला तो शरीरावर महाराजांनी म्हटलेला आहे, शरीर ते वाया जाय
योग साधा लवलाय. त्याच्यासाठी करा करा ही तातडी, नका जाऊ देऊ घडी. कारण हे जे शरीर आहे, महाराज म्हणतात, त्यांनी कसा परमेश्वर मिळवला हे महाराजांनी आजच्या कीर्तनात सांगितलं आहे. कारण त्यांची छाप आहे. मारुती म्हणे धरीला ध्यानी, बाळपणी मी रामधनी. मी लहानपणापासूनच रामधनी झालो, म्हणजे माझ्या हृदयामध्ये राम मी मिळवला, मी ध्यानी धरला. अशा रीतीने मी परमेश्वर प्राप्त केला. महाराजांनी सुद्धा संसार केला. महाराजांचे प्रपंच होता. मग प्रपंचात राहून परमार्थ करून त्यांनी देव मिळवला. मग ते म्हणतात तुम्हाला का साध्य होत नाही? संसार त्यांनी केला, संसार तुम्हीही करता. तर अशा रीतीने जे परमार्थाची जी व्याख्या महाराजांनी सांगितली, तर या मृत्यूलोकात आपण आलो तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय शरीर कसे झिजवले, ते करून कसा परमार्थ केला, संसारही केला, तेही सांगितले. तसा तुम्ही करा. संसारात राहून देव मिळवा. कारण जन्माला आला तर संसार माथ्यावर आहेच. पण ते म्हणतात संसार तसा वाढता ठेवू नये. तर काय वाढता ठेवा? ईश्वराची नेम वाढते ठेवा. कारण संसार वाढवण्याकरिता सगळं आयुष्य खर्च होते. ते म्हणतात तुम्ही घरामध्ये कमावते आहात, तुम्ही घरामध्ये कमावते आहात तेव्हा तुमच्यावर सगळे लोक प्रेम करतात. मुलगी आई बाबा म्हणतात, मुलं बाबा म्हणतात, सगळे घरातले तुमचा आदर करतात. पण जेव्हा माणसाचे हातपाय थकले की मग माणसाला कोणी विचारत नाही. ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये ही गोष्ट आहे. ज्याला त्याचा अनुभव आला त्याला माहिती आहे. आणि म्हणून आपण सोयऱ्या धायऱ्यांना, आईबापांना कष्टामुळे गोड लागतो. आपल्या सोयऱ्या धायऱ्यामध्ये, समाजामध्ये मान सन्मान आपला का होतो? आपण कमावत आहोत, आपला जो पैसा आहे, मान मरातब आहे, तोपर्यंत तुम्हाला लोक विचारतात. एकदा त्या गोष्टीतून तुम्ही निवृत्त झाले, घरात बसले, हातपाय मोडला तर कोणी विचारत नाही. रात्रभर ओरडत राहायचे माणूस, कोणी येत नाही. मग याला कारण हेच आहे. महाराज म्हणतात प्रपंचाच्या सेवेपासून अंतःकाळी तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल तर शरीर हे परमार्थाकडे झिजवा. तुम्ही तरुण स्वस्थ आहात तोपर्यंत परमार्थ काहीतरी होईल. एकदा पाय मोडला आणि जागेवर बसला तर काही परमार्थ होत नाही. कारण तुम्ही कर्म कसे करा? कारण गीतेमध्ये कृष्णाने कर्माला मान दिलेला आहे. कर्म आहे म्हणून सगळं आहे. कोणतेही कर्म केल्यानंतर त्याचं फळ हे प्राप्त होतं. माणसाला खाज आली तर माणूस नखानं खाजवतो, खाजवल्याबरोबर तो त्याचं मन स्वस्थ होते, त्याचं फळ त्याला मिळालं. काही गोष्ट तुम्ही संसारात केली, झोप झाली, माणूस काय म्हणतो आज मस्त जमलं काम, चांगली झोप झाली. म्हणजे मनामध्ये स्वस्थता आली. मन स्वास्थ्य, स्वास्थ्य म्हणजे स्वतःमध्ये स्थित असणारा त्याला स्वास्थ्य म्हणतात. स्वास्थ्य बरोबर नसलं म्हणजे माणूस काय म्हणतो काही आज तब्येत बरोबर नाही, म्हणजे तो मनामध्ये स्थित नसतो. तसं परमार्थामध्ये स्थित व्हावे लागते. म्हणून आपल्या अंतःकरणाने तातडी करावी. कारण काळ हा प्रत्येकाच्या मागे लागलेला आहे. मरण हे प्रत्येकाला येणार आहे. एकची पाहती एकाची दहने, सावध कान व्हा त्या गुण. आपण स्मशानात जातो, माणसं फुकून देतो, घरी येतो. पण कधीतरी माणूस हा विचार करतो का की आपल्यालाही याच मार्गाने जाणे आहे? हा विचार माणसाच्या मनालाही शिवत नाही, कधीच नाही. धरी आठव या मरणाचा, महाराज हरिपाठात म्हणतात, धरी आठव या मरणाचा, सोडी गर्व बा या देहाचा. हरिपाठामध्ये सगळंच महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून माणसाला मरण केव्हा येईल हे सांगता येत नाही. म्हणून सावध झालं पाहिजे. म्हणून याकरिता परमार्थ केला पाहिजे. परमार्थिक कर्मा म्हणजे दिंडी, पावली, नाम गाणे, कीर्तन ऐकणे, हे परमार्थिक कर्म करा. या शरीरास ती होती. सडा समार्जन करा, रांगोळ्या घाला, हा जो स्मारक धर्म आहे हा तरी करा.
पण हाही आमच्याच्याने होत नाही. स्मारक धर्म जर होत नाही मग परमार्थ कुठला? कारण ही खालची पायरी आहे. खालच्या पायरीवरून वर जाता येते. खालच्या पायरीवर पाय ठेवल्याशिवाय वरच्या पायरीवर चढता येत नाही. अध्यात्माची गोष्ट दूरच राहिली. मग साधे धर्म जर, हे साधे कर्म जर आपल्याच्याने होत नाही, ते म्हणतात शरीराला धक्का न लागू देता परमार्थिक कर्म चकार रीतीने तुम्ही करता म्हणून तुमचं बरं होत नाही. ते महाराज कीर्तनात सांगतात. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. चकार रीतीने करता म्हणून बरे होत नाही. अशाच्या नरदेहाला लाकूड म्हणा. म्हणजे तो कडक आहे. तो कुठंच लवत नाही, कुठंच कोणतंच काम करत नाही. तो स्वतःच्या अहंकारातच असतो. आणि म्हणून या रीतीने कमीत कमी संत कर्म तरी करा. त्यानंतर संसाराची तर कर्म जी आहे ते संसाराचं कर्म तरी आपण चकार रीतीने करतो काय? वखर दिवसभर रुग्ण हाती धरून दाबतच राहतो. दुसऱ्याच्या वावरात गेले की हात ठेवायचं काम नाही. तसं हे आहे. संताचं कर्म म्हटलं की खायले ते जमतच नाही. ते उद्या खाली आपलं जे पेरणंच आहे. खायले जमतच नाही. उद्या ते आपलं असंच आहे. म्हणजे चकार रीतीने कर्म करतो. संतासाठी वेळ काढतो का? नाही काढत. आणि स्वतःच्या शेतात स्वतःच्या जैसा कष्टे स्वार्था तैसा कष्टे परमार्थ. परमार्थाकरिता तसंच काळजीने कष्ट केले पाहिजे. काळजी पाहिजे. काळजीने देव मिळतो. कृष्णाने गोपाळांना देव मिळाला कशाने? ते पोरं त्याने बदकून काढले, त्याच्या शिदुऱ्या खाऊन टाकल्या, त्याला ठोकू ठोकू म्हणा कृष्ण 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 कृष्ण. म्हणजे हा परमात्मा त्याच्या अंतःकरणावर गेला पाहिजे म्हणून त्याने काळजी लावली. गोपींचा छळ केला. कशा करताय? स्वार्था करता केला का? पण त्याचा ध्यास त्या गोपींना लागला म्हणून त्यांना तो अंतःकरणात परमेश्वर दिसू लागला. मग अशी काळजी आपल्याला आहे काय? अशी काळजी आपल्याला नाही. आज संतांचं कर्म आपल्याला करायचं आहे, काळजी आहे काय? नाही. आज कीर्तन आहे, मग कीर्तनात टाइमशीर जावं लागते. जमते काय? अर्ध कीर्तन झाल्यावर काही लोक येतात आमचे, ते खिशात टोपी घालून येतात आणि कीर्तनात आल्यावर टोपी घालतात. काय त्याच्या मागे लॉजिक आहे हे मला समजत नाही. घरून निघताना आपण तयारीने आलं पाहिजे. टाइमाच्या अगोदर आपल्या काळजी आहे का नाही? हे काळजीचं उदाहरण सांगतो. काळजी नाही, मग काळजी नाही तर परमेश्वर कसा मिळेल? आज संतांचं दिंडी आहे, रस्ता झाडून काढायचा आहे. काय जे कर्म असतील ते करायचे ते आधी करून, पण जमत नाही. कारण प्रत्येकाच्या मागे संसार लागलेला आहे. काळजी नाही संत कर्माची. मग हे शरीर हे वाया जाय. शरीर जर वाया जाणार आहे तर परमार्थात का घासू नये? मोठी कीर्ती मिळवली एखाद्या माणसाने तर महाराज म्हणतात ती कीर्ती तुमची या परमार्थात डुबवा. लोकांना तुम्हाला शिवाय दिल्या, काही केलं तरी तुमची कीर्ती गेलीच पाहिजे. कारण त्याच्याशिवाय अहंकार जाणार नाही. अहंकार जाणार नाही. लोकांनी शिवाय दिल्याच पाहिजे. परमार्थिक कर्मात जो कर्म करतो ना त्याला लोकांनी शिवाय दिल्या पाहिजे, म्हणजे तो जरा जागेवर राहतो. नाही तर परमार्थिक कर्मात कर्म करत असताना हाही म्हणते मी साधूच झालो पाहिजे, प्रत्येकाची इच्छा असते. आणि म्हणून अशी या गोष्टीबद्दल महाराज साधा साधा बोध त्यांच्या कीर्तनामध्ये करतात. म्हणून आपला जो संसार आहे, प्रत्येकाला शेतावर जावे लागते, नोकरीवर जावे लागते, धंद्याकरिता शरीराने जावेच लागते. मग हे सर्व कर्म करता मग परमार्थाच्या कर्माला सूट का आहे? परमार्थाच्या कर्माला सूट का देतात? संत सांगतात कीर्तनात भजनात शरीराची फजिती उडवा. त्या ठिकाणी नाव लौकिक लाज सोडा. नाचा, उड्या मारा, लोटांगण घ्या. कशा करता? तो परमार्थाचा हर्ष आनंद आला पाहिजे. आनंदाचे प्रकार महाराजांनी सांगितले, त्यापैकी हा हर्षानंद एक आहे. हा हर्षानंद आला पाहिजे. कारण सर्वांना मरण येणार. घरामध्ये सर्व सुखाच्या गोष्टी आहेत, परंतु कुठपर्यंत? देह आहे तोपर्यंतच ना. मरण येत नाही तोपर्यंत. म्हणून परमार्थात आपली कीर्ती बुडवा. त्याची कीर्ती का करावी? त्याची परमार्थात फजितीच केली पाहिजे. आणि कारण हे जे ज्ञान आहे हे ज्ञान फक्त नरदेहामध्येच आहे. अन्य योनीला हे ज्ञान नाही. म्हणून परमार्थिक सेवेने हा देह झिजवा. सेवेमध्ये लहान मोठी गोष्ट नाही. कर्मामध्ये कोणी पूजा करा, ज्याला काही येत नाही त्यानं खळेच वेचा.
कोणी शेण काढा, कोणी सडा समार्जन करा, रांगोळ्या काढा. हे कर्म हलकं मानू नये. हे संतांचं कर्म आहे. महाराज म्हणतात हे कर्म हलके मानू नये. आपणाकडून होईल तेवढे सर्व करावे आणि शरीराला जेवढे सोशेल तेवढे करा, परंतु श्रद्धेने करा. हाच परमार्थ आहे. म्हणून संत कर्माची, संतांची आवडी ह्या गोष्टी मनाला लावून घ्या की मला संतांच्या कर्माला जायचं आहे. त्या ठिकाणी संत माझी वाट पाहत आहेत, बसलेले आहेत. ही भावना मनात असू द्या. ती मनात भावना नसल्यामुळे कर्म करूनही काही फायदा नाही. श्रद्धेने होतच नाही ना. कारण श्रद्धा आपण ठेवत नाही, काहीतरी करावं लागते म्हणून करावं लागते. ते मनावर घेतलं पाहिजे. म्हणून दिंडी, भजन, कीर्तनाची सेवा करा, संतांची कीर्ती करा. हाच परमार्थ आहे. आपण आज मारुती महाराजांचं ज्ञान लोकांना सांगतो, ही आपली सेवाच आहे. ते म्हणतात ही आपल्या उपासनेची कीर्ती करणे ही एक हा परमार्थच आहे. तीच भक्ती आहे. त्या कर्मामध्ये आनंद आणून आपल्या जीवनाचं सार्थक महाराज म्हणतात करून घ्या. म्हणून हे सर्व लोकांना जमत नाही. ज्यांना जमते ते कळत नाही, कळलं तरी वळत नाही आणि वळलं तरी उमजत नाही. इतकं ते कठीण काम आहे. म्हणून याकरिता संतांनी सोपा मार्ग करून ठेवलेला आहे. हे महाराजांनी जे कीर्तन करून ठेवलेले आहेत, साध्या साध्या सोप्या भाषेमध्ये महाराजांनी परमार्थ उलगडून दाखवला. कारण अध्यात्माची भाषा जी आहे ते सर्व लोकांना समजत नाही. जो यात थोडासा राहटला त्याला त्या गोष्टीची थोडी जाणीव होती. परंतु नवीन जर याच्यात आला तर महाराज म्हणतात जसा एखादा बैल आपण सुची लावतो तर त्याच्या खांद्यावर चूक दिल्याबरोबर तो बुजाळतो, तो सैरावर धावत सुटतो. पाठेळ करिता न सहाय वारा अभंग आहे तुझ्या महाराजांचा. तसे हे नवीन पोरे, नवीन माणसं कीर्तनात आले की ते म्हणतात हे काय रे, हे लोक रामकृष्ण हरी म्हणतात, पंक्ता करतात, घरी जातात, खातात, असाच अर्थ घेतात लोक. पण जे ज्ञान सांगितलं जाते ते कोणी घेत नाही. भागवतामध्ये गेले, रामायणात गेले, मोठमोठ्या कार्यक्रमात गेले तरी वर्णन खायचंच आहे. बुंदी फार जमली, जिलेबी फार जमली, भाजी तर तिखटच झाली होती, अमकच झालं. म्हणजे साध्या सृष्टीचं वर्णन माणूस करतो, तिथे परमार्थाचं वर्णनच नाही. 8 दिवस भागवतात राहायचे माणूस, पण त्याच्यातलं काही घेते काय? गावात गेल्यावर म्हणजे काय राजा मंडप होता आणि काय राजा माझी आलूची भाजी तर अमक्या दिवशी अशी झाली होती की नुपर आली. म्हणजे आपण ह्या गोष्टी, तसंच महाराज तीर्थाची गोष्ट सांगतात. तीर्थाला जातात लोक, काय पाहतात? पहाड, नद्या, डोंगर, माणसं, तिथलं सौसृष्टी, सौंदर्य हेच पाहतात. तिथे परमेश्वर पाहतो का आपण? परमेश्वराचं ते ठिकाण आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी काही त्याचा आठव करतो का? तीर्थाला लोक जातात, बद्रीनाथ, केदारनाथ सगळं गेलं, तिथं काही कृष्णाचा आठव येतो का? पांडवाचा आठव येतो का? हे तीर्थ का निर्माण झाले याचा आठव येतो का? नाही. म्हणून तीर्थाला महत्वही नाही. तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या परमेश्वराचा तिथे आठव झाला पाहिजे की त्या परमेश्वराने काय निर्माण केलं, हे कसं निर्माण केलं असेल, कृष्णाने एवढे दिग्विजय केला कसा केला असेल, कुठे काशी, कुठे मथुरा, कुठे अयोध्या, कुठे राम, श्रीलंका, कुठे काही आला आठव म्हणा? कधीच येत नाही. आला तर तुमचा फायदा आहे. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी बद्रीनाथला गेलो. बद्रीनाथला गेल्यानंतर तिथे 7-8 ब्राह्मण माझ्याजवळ आले. कहाँ रहते हो आप? मैं बोला महाराष्ट्र में रहता हूँ. क्या क्रिया करेंगे? मैं बोला हाँ करेंगे. कितने पैसे देंगे? मैं बोला वो पैसे काय के? नहीं ये पूजा करेंगे तो पैसे देना ही पड़ेगा. 6,500 रुपये. 6,500 तर खिशाला हात लावला पहिले. म्हटलं 6,500 तर आपल्या खिशातही नाही. नंतर मग माझ्या मनात विचार आला. म्हटलं महाराज आपले आहेत, महाराजाच्या नावाने आपण तर्पण करू. तिथं 50 रुपयाचं मी पिंड विकत घेतले. ते दर्भ गिर्भ सर्व सामान विकत घेतलं. विकत घेतल्यानंतर त्या नदीच्या पात्राजवळ गेलो आणि महाराजांचं नाव घेत घेत मी ओम नमो मारुती महाराजाय नमः मंत्र म्हटला. महामृत्युंजय मंत्र म्हटला. ओम त्र्यंबकम यजामय तो मंत्र म्हटला आणि गायत्री मंत्र म्हटला आणि शेवटी महाराजाच्या नावानं ब्रह्मार्पण करून मी ते कार्य केलं. त्या ठिकाणी नंतर दुसऱ्या ठिकाणी गेलो, प्रयागला गेलो. तिथे अशीच परिस्थिती आली.
तिथे मी हीच क्रिया केली. त्याच्यानंतर माझे वडील वारले, किती वर्ष झाले. त्याच्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मला एक दिवस माझे वडील स्वप्नात दिसले, त्यांचं मरण दिसलं. म्हटलं कधी तर आपल्याला दिसलं नाही. त्याच्यानंतर 2-3 दिवसानं मला आईचं मरण दिसलं. म्हणजे मग तेव्हा मला समजलं की तीर्थामध्ये काहीतरी आहे. त्या ठिकाणी मी आठव करतच गेलो. सर कृष्णाचा आठव करत गेलो, देवांचा त्यांचा तो इतिहास आठवत गेलो. एवढे पहाड कसे चढले असतील, युद्ध कसं केलं असेल, काय केलं असेल वगैरे वगैरे. तो माझ्या मनात तो आठव सुरूच. बद्रीनाथ, केदारनाथ वगैरे जे स्थळ आहे त्याची महती ऐकून मी त्याचा आठव मनात करत गेलो. हे सर्व मला दिसलं. दिसल्यानंतर एक दिवस अचानक मला असा आठव झाला की आपण हे कर्म केल्यामुळे कदाचित हे झालं असं पाहिजे. कारण इतके वर्ष आपल्याला झालं नाही आणि हे आपल्याला म्हणजे वडिलांना आईला मुक्ती मिळाली. तिथंच महत्व असं आहे की बा हे तुम्ही केलं की तुमच्या आई वडिलांचा किंवा जो आत्मा आहे तो मुक्त होतो. हे तिथे त्या ठिकाणीचं महत्व आहे. पण आपण काय ब्राह्मण सांगतात त्याप्रमाणे आपण करतो. झाला आपल्या ट्रॅव्हलच्या सर्व्हिसमध्ये येऊन बसले की चालले घरी. असा आपला तीर्थयात्रेचा प्रवास असतो. आणि म्हणून त्या ठिकाणीही महत्व आहे महाराज म्हणतात. परंतु जे ज्याला आहे त्यालाच आहे. तर अशा रीतीने सोपा परमार्थ महाराजांनी करून सांगितला. आणि म्हणून त्याचा कोणाला राग येत असेल, महाराज म्हणतात, तुकोबा म्हणतात, तुका म्हणे येवो तर राग येतील ते सत्य सांगत आहे. मी सत्य सांगतो, कोणाला राग आला असेल चालेल. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे सत्य लपविता येत नाही. तर अशा रीतीने महाराजांच्या कीर्तनाचा जो आपल्याला सार आहे तो आज त्यांनी त्यांच्या शब्दात त्यांचा अनुभव सांगितलेला आजच्या कीर्तनामध्ये. आणि कीर्तनामधला अनुभव हा त्यांनी सांगितलेला असल्यामुळे आपल्याला तो काळजीने घ्यायचा आहे. त्यांच्या शब्दामध्ये आपण पाहूया. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून कीर्तनाचा अभंग आहे. करा करा हे तातडी, जाऊ नका देऊ एक घडी, शरीर ते वाया जाय, योग साधा लवला आहे. मारुती म्हणे झरीला ध्यानी, आणि बालपणी मी रामधनी. तर या कीर्तनात ते म्हणतात, महाराज म्हणतात की जीवांना उत्तम कार्य असेल तर परमार्थ केल्या वाचून अर्थ सुद्धा रिकामा जाऊ देऊ नका. कारण शरीर हे मरणारे आहे. सध्याच्या सुखाच्या धड्यापुढे येणे नाही व परमार्थी करायला मिळणे नाही. कारण अंती हाग लोक सुरू झाली याकरिता ईश्वराची करुणा भागा, त्याची साधना करा. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, सर्व सुख गोडी साई शास्त्री निवडी, सर्व सुख गोडी साई शास्त्री निवडी, रिकामा अर्धगडी राहू नको. म्हणून संतांच्या पायाची सेवा कर. गीता वेद शास्त्रे वगैरे पहा. अशी परमार्थिक कर्मे रात्रंदिवस करीत राहा. आणि ही शरीरा करून मेहनत करून घे. कारण मनावर जो परिणाम होतो तो शरीराची मेहनत करूनच होतो. म्हणजे मनाला मग काळजी उत्पन्न होते. मनाला मग काळजी उत्पन्न होते. शाळेत शरीर नेलं नाही आणि मनाने जर अभ्यास घरी करून चालत नाही, ते पुस्तक पाहून पाहून डोळ्यांना अति ताप होतो आणि तेव्हा मग विद्या येते. तसा हात पाय कान वाचा वगैरे ताप द्याल तेव्हा ही घडी साधता येते. तुका म्हणे घडी घडीने साधावी, तुका म्हणे घडी घडीने साधावी, आणि उगवणी गोवी त्रिगुणाची. तसा घडीने घडी वाढता वाढता परमार्थ करावा. आणि असा ईश्वरी नियम जो आहे असा वाढता ठेवावा. संसार तसा वाढता ठेवू नये. आप सोयरे तुमच्याकडून प्रापंचिक मेहनत घेतात आणि मेहनत करता तोपर्यंत आई बाप वगैरे सर्वांना आवडतात, पण शरीराकडून संसाराचे काम होत नाही तेव्हा तुम्हाला कोणी पोचणार नाही. आणि माय बापांना आवड याच्यामुळेच होती. माय बापे सांभाळीती
माय बापे सांभाळिती, लोभा कारणे पाळिती. आप्त वगैरे काही नाही, त्या आपण कष्टामुळे त्यांना गुण लागतो. आणि प्रपंचाची कामे कशी घडतात, त्यांच्या सेवेपासून अंतकाळाला काही फायदा होणार नाही. म्हणून त्याचा भरोसा धरू नका. पहा दशरथाचं काय झालं, चौघे पुत्र दशरथाला अंतकाळाची असे दशरथाला 4 पुत्र, 2 मामाकडे गेले होते अंतकाळी आणि 2 वनवासाला गेले होते. आणि असा दशरथाचा अंतकाळ एकटाच झाला. म्हणून शरीर परमार्थाकरिता झिजवा. जोपर्यंत तुम्ही निरोगी आहात तोपर्यंतच परमार्थाची काही होईल. निळा म्हणे गेला फिरुनी दिवस, निळा म्हणे गेला फिरुनी दिवस, न मिळे घटका त्यातील एक. म्हणून हे सुखाचे दिवस जाऊन जेव्हा मरणाची वेळ येईल तेव्हा मरावेच लागेल. कालची पुरणपोळी आज खाता येणार नाही, कालची पुरणपोळी आज खाताही येणार नाही. म्हणून हा देह परमार्थात का घालू नये. तुमच्या अंतःकरणाने जल्दी करावी. अज्ञानी राहू नये, मूर्ख होऊ नये, परमार्थ साधून घ्या. त्यात आळस करू नये. ज्या घरात आपण राहतो त्याला जर दोरे पडले तर त्या घरात राहावे काय, ते दुसरे सांगतात. पडून गेली दुर्गे, का वाडीत धरली खगे, तेथे उपेक्षिनू जो न निघे, तो नागवलाच की. दुसरे सांगतात की माडीला दोरे पडले, पण बाहेर न निघतात त्यात निजावे काय. केस पिकले, दात दाळ्या पडल्या, तरी संसाराच्या बाजूला देह द्यावा काय. मरण जवळ आले तरी शरीर प्रपंचातच घासावे काय. जे मृत्यूशी आधा दिले, जे मृत्यूशी आधा दिले तेही निरंजन सेविले. या लोकांनी रात्रंदिवस परमार्थच केला, काहींनी लग्नच लावले नाही. या देहाला मृत्यू एकाएकी संकट म्हणून येणार हे केव्हाही कळत नाही. आणि तो मृत्यू न पाहे गुणदोष, मृत्यू न पाहे गुणदोष, न पाहे द्वेष विदेश. तो किती अवचट येतो. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, कैसा काळ बोका नेत आहे. जसा बोका हा उंदरावर टपून त्याला मटकन धरून घेऊन जातो, तसा काळ तुम्हाला घेऊन जाईल. एका शेतकऱ्याने डांगराचा मळा लावला आणि दिवसभराच्या कामाच्या झोपेत एका डुलकीत त्या कोल्ह्याने त्याचा मळा खाऊन टाकला. तसा आपला संसार आहे. काळ शिरला की सर्व पोरे म्हातारे वगैरे सर्वच मरतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
मरतात. हा जो देह आहे, या देहाची व्यवस्था कोटपर्यंत सांभाळायची. मृत्यूची वेळ येईल तेव्हा त्याच्या दैवाप्रमाणे सोय होतेच. चहूकडे जळत भरवा, येथून न निघे पांडवा. तैसे लोका पाहुनी सोभद्रवा, न भजे जोबाते. आणि म्हणून महाराज म्हणतात, म्हणून येथून पळा आणि लवकर परमार्थाची घाई करा. कारण क्षणभंगुर जाईल न कळता, क्षणभंगुर जाईल न कळता, ग्रास गिळी सत्ता ऐशी नाही. मनुष्याने हा एक आठवडा जरूर करत जावा. मरण कशात येईल हे निश्चित नाही, तर याकरता सावध राहिली पाहिजे की मरण येणारच. आणि परमार्थ हा घडी घडीने साधून घ्यावा. परमार्थावर आळस करू नये, आळस करू नका. नाचण्याने, नाम गाऊन, पावली करून शरीराला परमार्थच कर्म घडून आणा. कार्य भोगता ऐसे जीवाची तैची दिशे, शरीरी का पैसे एखादी. तुम्हाला करणी काय घडून राहिली आहे हे कशावरून दिसते, तर शरीरावरील चिन्हावरून समजते. तिथे चोर असला तर कळतो, सज्जन असला ही कळून येते. आणि साधू सेवा जर घडत असेल तर ती ओळखावी, परमार्थ घडत आहे. शरीरावर जर घडत नाही तर ते मनावरही जाणार नाही. कारण शरीराला जर काही घडले नाही त्यात परमार्थ कसला असणार. चोरी करणाऱ्याची शरीर ते चिन्ह दाखवतेस ना. म्हणून शरीराला जसे घडून येते तसे मन करते, हे पक्के आहे. ज्ञानबा तुकाराम, शरीरावर घडते याची खून काय आहे, तर मनाला त्याचप्रमाणे ते घडते. मनातील गोष्ट जर मनात राहिली, मनातली गोष्ट जर मनात राहिली तर ते शरीराला घडतच नाही. मनाच्या खुणा काय आहेत, तर शरीरावरील या मनाच्या खुणा त्या जाणाव्या. म्हणून शरीराला धक्का न लागू देणारा हा चकार रीतीने म्हणजे मनाने राहतो. म्हणून जेवणे, पाणी पिणे या शरीर कर्मामध्ये मनाची चिन्ह दिसतात ना. शरीरावर मेहनत जर घडेल तरच परमार्थ घडते असे संत म्हणतात. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय,
शरीरावर मेहनत घडत असेल तर परमार्थ घडतो असे संत म्हणतात. तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय आणि कीर्तनानं जाय हरीची. अशाच्या नरदेहाला लाकूड म्हणावे, कारण शरीरावर घडून येईल तरच मनात ती गोष्ट होती असे समजावे. मनात असले तर होते. आपण म्हणतो गाडी पडली, जग कसे उफराटे आहे. गाडी पडली मग ती गाडी आपोआप पडते काय? धुरकरी चुकला तर ती पडते, म्हणजे पाडणाऱ्याने ती पाडली. तशी शरीराकडून जर घडत नसेल, आपल्या शरीराकडून तरी गोष्ट जर घडत नसेल तर ती गोष्ट तुमच्या मनात नाही. समजा शरीरावर परमार्थिक कर्म घडून आलेच पाहिजे, तेही रात्रंदिवस घडले पाहिजे. सांसारिक कर्म हे कधी मनाने होते? ते कसे मनाने होते? जसे शेतात बोट हाणणे वगैरे सर्व शरीरानेच करावे लागतं ना. मग त्यात त्रास वाटत नाही, त्यात उलट आवडीच राहते. म्हणून महाराज म्हणतात अशी परमार्थिक कर्माची आवडीच ठेवा. करता भोगता ऐसे जीवाचे तेची दिसे. ज्ञानेश्वर म्हणतात करता भोगता ऐसे जीवाची तेची दिसे. शरीरी का पैसे एखादी. परमार्थ नसून नुसता प्रपंचच जर तुम्हाला घडत असेल तो शरीराच्या मुद्द्यावरून दिसून येतो. म्हणून या सुखाच्या वेळी तुम्ही वेळ वाया घालू नका. म्हणून तुकोबा म्हणतात लाज धडी म्हणे तुका नको वाया जाऊ. अशी तुकोबा शिवी देतात. ते म्हणतात लाज घरी म्हणे तुका नको वाया जाऊ फुका. आयुष्याची वेळ फुकट घालवू नका. साधू सांगतात, काय सांगतात? कीर्तनात भजनात शरीराची फजिती उडवा. त्या ठिकाणी नाव लौकिक सोडा, लाज वगैरे सोडा. आणि म्हणून ते म्हणतात, काय म्हणतात? लाजू नको मना हरीच्या कीर्तन. राजू
संत म्हणतात की लाजू नको मना हरीच्या कीर्तन, आणि संसार पाहुणा तो दिवसाचा. महाराज म्हणतात कीर्तनात नाचा, उड्या मारा, लोटांगण घ्या आणि हर्षानंदाने बेशुद्ध व्हा. नाहीतरी तुझी कीर्ती बुडालीच आहे, नाहीतरी तुझी कीर्ती बुडालीच आहे. कारण जन्माला आला तो त्याच दिवशी मेला, जन्माला आला तो त्याच दिवशी मेला. कारण जन्माला तो मरणारच. आणि म्हणून ते म्हणतात कोण दिवस येईल तैसा, कोण दिवस जन्माला आला तो त्याच दिवशी मेला. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. महाराज म्हणतात जन्मलेल्या प्राण्याकरिता मरणाची वेळ येणारच. तसे आपले वडील राम कृष्ण तुकोबा ज्ञानेश्वर यांचेही देह गेले, म्हणजे ते मेले. देहाची कीर्ती काय आहे? देहा मरणार, सर्वच मरणार. कारण ते म्हणतात आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नाचू देखत देखत नाचू पण तू तो हिरण झाला. दादा पाणी भयाने देहाची कीर्ती काय आहे? तर देह मरणारच ना, एवढीच ना. मग महाराज म्हणतात कीर्तीच्या मागे का लागतात, का लागाल? अरे सर्वांना मरण येणारच आहे. या घराला सर्व सुखाच्या गोष्टी आहेत कुठपर्यंत? मरण येत नाही तोपर्यंतच ना. त्या घरातला मनुष्य बेला गेला परमहंस परिवारासहित, गेला परमहंस परिवारासहित, गेला परमहंस परिवारासहित, गेला परमहंस परिवारासहित. ओलाळ करीती माय बहिणी, ओलाळ करीती माय बहिणी, ओलाळ करीती माय बहिणी. गेला परमहंस परिवारासहित आणि कोल्हाळ करीती माय बहिणी. मग हे या घराला सर्व सुखाच्या गोष्टी मरण येत नाही तोपर्यंत. मग ते घर पोहारे म्हणावं की नाही? कारण एक दिवस मरण येणारच. तर मग ती कीर्ती कशी करून घेता? मानाची कीर्तीची वगैरे लालसा का धरावी? सर्वांचे देह नासणारच आहे, तुमच्या नावाने भोग होणारच. मग कीर्ती कोणाची करावी? कीर्ती कोणाची करावी?
तर गेले विश्वंभर विश्वाच्या विभूती, गेले विश्वंभर विश्वाच्या विभूती, गेले विश्वंभर विश्वाच्या विभूती, गेले विश्वंभर विश्वाच्या विभूती, राहिल्याच्या कीर्ती जगामाई, राहिल्याच्या कीर्ती जगामाई, राहिल्याच्या कीर्ती जगामाई, गेले विश्वंभर विश्वाच्या विभूती, गेले विश्वंभर विश्वाच्या विभूती, गेले विश्वंभर विश्वाच्या विभूती, गेले विश्वंभर विश्वाच्या विभूती, राहिल्याच्या कीर्ती जगामाई. राहिल्याच्या कीर्ती जगामाई, राहिल्याच्या कीर्ती जगामाई. तर अशी तुमच्या नावाने बोंब होणार. आणि कीर्ती कोणाची करावी? तर जे गेले विश्वंभर विश्वाच्या विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामाई. मनुष्याने रामाची कीर्ती करावी, कृष्णाची कीर्ती करावी, तुकोबाधिक संतांची कीर्ती करावी. आणि अंतकाळी ज्याच्या ज्याने आपली गती होईल, अंतकाळी ज्याच्या ज्याने आपली गती होईल त्याची कीर्ती करावी. आपल्या कीर्तीपासून आपला फायदा होणार आहे का? काही नाही. मग आपल्याच कीर्तीचा आठव काय येतो? संत म्हणतात आम्ही काय केले? आपुली स्तुती पराविया निंदा, आपुली स्तुती पराविया निंदा, हे दोन्ही वाचेशी नातोळो गोविंदा, अखंड नाम तुमचे उच्चारी. महाराज म्हणतात मनुष्याने परमार्थच करावा आणि आपली कीर्ती बुडवून टाकायची. आपली कीर्ती बुडवावी. देहाच्या महिमानाची पर्वा होणे, देहाच्या महिमानाची पर्वा होणे हे महापाप आहे. का पाप आहे? कारण देह हा नाशिवंत आहे, त्याची हाडे मांस वगैरे हे राहतच नाही. मग अशा देहाची कीर्ती का करून घ्यावी हे तुम्ही का विसरता? तर जीव हा देहाच्या फायद्यात पडतो, त्या फाशात अडकतो. अति प्रयत्ने गाळीता वाळूची कण, अति प्रयत्ने गाळीता वाळूची कण, तेथे तेलची प्राप्ती घडे जाण. परी मूर्खाचे हृदय चित्त मन धरवे ना. मूर्खालाही समजत नाही. जीव त्या फाशात अडकतो. रात्री शेतात वगैरे देहाच्या कीर्तीचाच आठव करतात. वाळूचीही एकदा तेल निघेल. अति प्रयत्ने गाळीता वाळूचे कण, तेथे तेलची प्राप्ती घडे जाण. वाळूचे तेलही निघेल पण मूर्खाला बोध होणे नाही. अपानाच्या तोंडे जरी सुगंधी येली घडे, तरी सत्यत्व जोडे असुराती. म्हणून हे जे जीव हे कीर्ती जात अभिमानात हे पडलेले आहे. तर त्या नाशिवंत देहाची कीर्ती काय करायची? ते म्हणतात आहा कटकटा हे ओखटे, मृत्यू लोकीचे उफराटे, जरी जन्मला अवचटे, जरी जन्मला अवचटे, ये भक्तीचे वाटे लाग. अशा लोकांवर अज्ञानावर बोध होणेच नाही. रात्रंदिवस समागम हाच परमार्थ करावा. परंतु व्यसन जे आहे तो हा व्यसन हा स्वभाव जात नसतो. पुढचा स्वभाव जाईना, स्वभाव जाईना. असा जो स्वभाव आहे हा बालपणापासून देह अभिमानातच झाला. तो गीता भागवत वगैरेतूनच राहतो. म्हणून देहाचा आठव सोड.
कारण तो देह जाणारच आहे आणि तो नाशिवंतही आहे. पण तरी या देहानेच परमार्थ घडतो. तो नाशिवंत आहे पण तरी या देहानेच परमार्थ घडतो. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच घडी घडे देवाचे भजन, याच घडी घडे देवाचे भजन, याच देही 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 घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही, आणि कहे ज्ञान नाही बोले याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही बोले, आणि कहे ज्ञान नाही बोले याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे आणि म्हणून तो नाशिवंत जरी आहे पण त्यानेच परमार्थ घडतो. तुकोबाने, ज्ञानोबाने, गोपाळांनी देहानेच मेहनत केली. कारण देह जर नसला तर परमार्थ कसा घडेल? देह जर नसला तर परमार्थ कसा घडेल? परमार्थ हा वाणीने घडतो. डोळे, हात, पाय, कान यांनी सेवा घडते. जे बहिरे आहेत, जे मुके आहेत, आंधळे आहेत, यांना ती सेवा कशी घडणार? म्हणून परमार्थाची जल्दी कराल तर या देहानेच परमार्थ घडतो आणि तो देवही होतो. आठही प्रहरामा झाली आणि मोटके निमिषभरी देत जाई. एक क्षणभर तरी मन लावीत जा. आठही प्रहर देह परमार्थात थकवावा, त्यात मेले तरी हरकत नाही. कारण प्रपंचात तरी मानगी येतेच ना. तर संसार करून मरू नका, तर परमार्थ करून मरा. तो घडी घडीने साधत जा. त्यात आळस करू नका, त्यात कोणाचे सहाय्य घेऊ नका. कारण नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, निदान लागले हाती, निदान लागले हाती, निधान लागले हाती, निधान लागले हाती. निदान लागले हाती, निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, 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 उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवो मंती देवजी होती, देवो मंती देवजी होती, देव मंती देव होती, देव मंती देव होती, देवो मंती देवजी होती, देवो मंती देवजी होती. देव मंती देव होती, देव मंती देव होती. एकाची तीन धरावे, एकाची तीन धरावे.
आळस करू नका, कोणाची साह्य घेऊ नका, कारण नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देव होऊ म्हणती देवची होतो, पण तरी चित्ती का न धरावी. मेहनतीने देव होता येते, म्हणून अंतःकरणाच्या मागे लागू नका, साक्षात्काराच्या मागे लागू नका, कारण त्या साक्षात्काराने तुम्हाला कोरडीच लालूच होईल. महाराज म्हणतात साक्षात्काराने कोरडी लालूच होईल, म्हणून मेहनतीच्या मागे लागा, तशाने चित्त शुद्ध होतो. तसे ब्रह्मज्ञान, साक्षात्कार, देवाची भेटी वगैरे आपरूपीच होतात. कारण हा देह जाणार आहे. नाशिवंत देह अस्थिचा पिंजरा, नाशिवंत देह अस्थिचा पिंजरा, निजवाल तरी बरा हरीच्या काना. ब्रह्मज्ञान, साक्षात्कार आणि देवाची भेटी ही आपरूपीच होतात. केव्हा? नाशिवंत देह अस्थिचा पिंजरा आणि झिजवाल तरी बरा हरीच्या काळजा. हा देह जाणारच आहे, म्हणून परमार्थिक सेवेने हा देह झिजवा, म्हणजे मग तुम्हाला परमार्थिक योग साधेल आणि मोठा फायदा होईल. मानगीकडे रोड होण्याकडे लक्ष देऊ नका. मानगीकडे किंवा रोड होण्याकडे लक्ष देऊ नका. रोड कोणावर मेहनत करून व्हावे? परमार्थात रोड कोणावर होऊन मेहनत करावी, मेहनत करून व्हावे. तुकोबा, ज्ञानोबा, राम, कृष्ण यांच्या सेवेमध्ये भाव धरून शरीर मेहनतीने झिजवा. शरीर शिनवणे हाच खरा परमार्थ आहे. मग त्यासाठी काय करा? मना राम नाम टाळी वाजवा, Thank you.
असा तुकोबा, ज्ञानोबा, रामकृष्ण यांच्या सेवेमध्ये भाव धरून शरीर मेहनतीने झिजवा. शरीर शिनवणे हाच खरा परमार्थ आहे. शरीर शिनवणे हाच खरा परमार्थ आहे. पण महाराज म्हणतात ही वर सांगितलेली गोष्ट ऐकून तुम्हाला लाजूच होईल. काय करीशी आत्मस्थिती, काय करशी आत्मस्थिती, खंडन करीशी भजनाचे. आत्मा अनुभव म्हणजे आत्मस्थिती. ही गोष्ट कानाने ऐकून त्याचा लोभ होईल, कारण करणी घडत नाही, परमार्थाची मेहनत घडत नाही, तर काय फायदा होईल. उलट तू अविश्वासी होशील, करण्यानेच ती स्थिती मिळते. भाव होऊन शरीर मेहनत करून अंतरामध्ये ती मिळते. शेतीचे पीक केव्हा येते? शेतीचे पीक केव्हा येते? तर शेतात जाऊन मेहनत करण्याने येते. त्याच्या पुढची लालूच करायची नाही, शेतीची नुसतं सेवा करायची, आणि मग अनुभव त्या सेवेप्रमाणे येतो. आणि असा परमेश्वर आपरूपी आपल्या घरी येतो. आत्म अनुभव, अंतर्ज्ञान, ईश्वरी ज्ञान हे मनुष्याला हात जोडतात. कोणाला? जो शरीराने परमार्थाची मेहनत करील त्याला. भक्तीचे फळ भाव धरून जेव्हा मेहनत घडेल त्याला जे ज्ञान होते ते ब्रह्मज्ञान कसे आहे? संत म्हणतात ब्रह्मज्ञान ते ब्रह्मज्ञान तया येते का कुलती. ब्रह्मज्ञान तया येते का कुलती. ब्रह्मज्ञान तये तया का कुलती. ब्रह्मज्ञान तया येते का कुलती. हवेरिले संती विष्णुदास. हवेरिले संती विष्णुदास. तर असे ब्रह्मज्ञान त्याला काकुळतीने येते. ब्रह्मज्ञान येते तया काकुळती. अभेरिले संत विष्णुदासी. मेहनत घडेल त्याला जे ज्ञान होते, पण मेहनत खरी पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात शरीराने मेहनत करा. संतांच्या कर्मामध्ये लहान मोठी गोष्ट नाही. जेवढा संसार करता त्या संसारा इतकी तरी करा. जैसा कष्टे स्वार्था तैसा कष्टे परमार्था. तरी ब्रह्मतत्वता खेळणे होईल. परमार्थातील गोष्ट आहे, त्यामध्ये काय? पूजा करणे, खडे वेचणे, शेण काढणे, हे कर्म हलके मानू नये. तसे बैलाची, कुत्र्याची, केर कचरा वगैरेची सोय हे देहाने शरीराने करावी. जेव्हा नामस्मरण कराल तर खालची कामे पडतील. शेतात गेले, मोठ मोठ म्हणत बसले आणि ती हाणलीच नाही तर काम देईल काय? शेतात गाजरे गाजरे म्हणून होत नाही, ते पेरून मेहनत करून ती पाहायची असतात. म्हणून आपणाकडून जेवढे होईल तेवढे सर्व करावे. शरीराला सोसेल ते कर्म करावे. म्हणून याकरिता ते म्हणतात थोडे तरी करा. थोडे बहुत लाघव पाठ. थोडे बहुत लाघव पाठ. थोडे बहुत लाघव पाठ. थोडे बहुत लाघव पाठ. करा भक्तिभाव करा बळकट. करा भक्तिभाव करा बळकट. करा भक्तिभाव करा बळकट. करा भक्तिभाव करा बळकट. तन्मन ध्यान लावून जरी करणे असेल गोड शेवटला. 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 राम राम आपणाकडून होईल तेवढे सर्व करा. थोडे तरी करा. थोडे बहुत लाघव पाठ. करा भक्ती भाव धरा बळकट.
तन मन ध्यान लावून या नीट, आणि जरी करणे असेल गोड शेवट गा. राम राम स्मराने. शरीराला जेवढे सोशेल ते कर्म करावे. उभे राहून करा, नाचून करा, कुदून करा, बसून करा, निजून करा, पण परमार्थिक कर्म करा. आणि तेही संध्येप्रमाणे करा. परमार्थिक कर्मामध्ये लाज भय शंका नसावी. लाज भय शंका वाटत असेल तर त्याने संताजवळ जाऊ नये. लाज भय शंका वाटत असेल त्याने संताजवळ जाऊ नये. कारण ते म्हणतात संत संगष्टानी न करावा वास. 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 एखादा गुणदोष येईल अंगा. एखादा गुणदोष येईल अंगा. एखादा गुणदोष येईल अंगा. एखादा गुणदोष येईल अंगा. संत संगष्टानी न करावा वास. संत संगष्टानी न करावा वास. संत संगष्टानी न करावा वास. एखादा गुणदोष येईल अंगा. एखादा गुणदोष येईल अंगा. एखादा गुणदोष येईल अंगा. एखादा गुणदोष येईल अंगा. संत संगष्टानी न करावा वास. संत संगष्टानी न करावा वास. संत संगष्टानी न करावा वास. आणि म्हणून महाराज म्हणतात की ज्याला लाज भय शंका वाटत असेल त्याने संताजवळ जाऊ नये. कारण संत संगष्टानी न करावा वास. पण एखादा गुणदोष येईल अंगा. कारण मनाची भावना तितकी पक्की नाही. मनाची भावना जर तितकी पक्की नाही म्हणून दूर राहून कामे करा. दिंडीची सेवा करा, भजनाची वगैरेची सेवा करा. संतांच्या अंगाच्या दूर राहूनच सेवा करावी. ज्ञानबा तुकाराम, ओ ज्ञानबा तुकाराम, ओ ज्ञानबा तुकाराम. आणि म्हणून श्रद्धा असेल त्याप्रमाणे आणि भाव टिकत असेल त्याप्रमाणे तसा आनंद ठेवून ती सेवा करावी. आपला भाव खराब होऊ देऊ नये. दुरून तरी संतांची सेवा करा, जवळूनही संतांची सेवाच करावी. काहीच मनात येत नसेल तरच तुकोबा काय म्हणतात, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. संत चरणी भावे लीन व्हावे. ह्या दोन बाजू आहेत. लाज भय शंका रहित, जाती वर्ण अभिमान रहित आणि निस्संग मनाने जर होत असेल तर संताजवळ जाऊन त्याची सेवा करावी. आणि तुम्हाला लौकिक भाग जर वाटत असेल तर दुरून सेवा करा. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. 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 भेदा भेद काम निवारो. भेदा भेद काम निवारो. भेदा भेद काम निवारो. लौकिक जर पाहिजे असेल तर दुरून सेवा करा. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. आणि भेदा भेद काम निवारो. विकल्प टाकून नामस्मरण करा आणि त्यात आनंद आणा. हे दुरूनही होते. श्रद्धेप्रमाणे संतांची सेवा करावी.
शरीराला मेहनत घडावी आणि हे लवकर करा. महाराज म्हणतात मरणापूर्वी हे साधून घ्या. भाव कमावून शरीराचे तप करून तो आनंद मिळवा, म्हणजे मग तरुण जाता येते. करा कराही तातडी, करा कराही तातडी, करा कराही तातडी, करा कराही तातडी,
संताशी काय मागू देवा ज्ञानदेव तुला